नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपली सध्या स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज सुरू आहे. त्यामधली टोटल 3 आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करत आहोत. त्यामधली ही आपली महत्त्वाची एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे, ज्याचं नाव आहे मॉर्निंगची स्ट्रॅटेजी. आपण जुलै महिन्याच्या पहिल्या 4 आठवड्यात ऑल ओव्हर आतापर्यंत तरी प्रॉफिटमध्ये आहोत. आता आपण बघूया जुलैच्या 5th वीकमध्ये आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहतोय की यामधला थोडासा लॉस होतोय की काय होतंय. ओके, आपण ॲनालिसिस करून बघूया. ओके, 28 जुलै आपण चेक करू. आपली स्ट्रॅटेजी आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये प्रॉफिटेबल ठेवते की लॉसमध्ये घेऊन जाते. ओके, हा झोन असतो, झोनमधले सेकंड कॅन्डल आपण बघत असतो. एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी जर कोणाला बघायची असेल तर मागचे प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघा. या ठिकाणी आपला एस एल उडलेला होता, 30 पिपच्या आसपास एस एल होता. आपण कन्सिडर करताना 40 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करूया, कारण 10 पिपचा आपण बफर एस एल ठेवतो. ओके ओके 29 जुलै एकदम सिंपल स्ट्रॅटेजी आहे ही. फक्त काही ऑब्झर्वेशन्समधून आपण ही स्ट्रॅटेजी बघतोय आणि एक प्रयोग म्हणून बघायला लागलोय. ही आपली मेन स्ट्रॅटेजी नाही. मेन स्ट्रॅटेजीज आपल्या बाकी आहेत. 7 पिपच्या आसपास फक्त एस एल आहे. मी इथं कन्सिडर करताना 20 पिपच्या आसपास एस एल कन्सिडर करतोय. ओके, 30 जुलैला काय झालं आपण चेक करू. 30 जुलैला आपल्याला सेकंड कॅन्डल ग्रीन होती. पहिलं टार्गेट 50 पिप, दुसरं टार्गेट 100 पिप. दोन्ही टार्गेट डन झालेले आहेत. 30 जुलैला 100 पिप्स टीपी डन. ओके, जाऊ आपण जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी काय झाले. आणि शेवटसुद्धा आपला कडू झालेला आहे. या ठिकाणी आपला बाय असता, पण 37 पिपचा एस एल होता. मी इथं 50 पिपचा एस एल कन्सिडर करतोय. ओके, 31 जुलै ओके, ऑल ओव्हर आपण याचं ॲनालिसिस करूया. टोटल ट्रेड्स होते 4, त्यातला एकच टीपी डन झालेला आहे. एस एल हिट किती आहेत? 3. आणि ऑल ओव्हर आपण लॉसमध्ये असेल कितीच्या? -40, -20, +100, -50. ऑल ओव्हर फक्त 10 पिपच्या आसपास आपण लॉसमध्ये असणार आहोत. आपण आपलं जर्नल मेंटेन करूया. ओके, ठीक आहे. जुलैच्या 5th वीकमध्ये आपण 10 पिप्सच्या लॉसमध्ये आहोत. सो बेसिकली आपण जर बघायचं म्हटलं तर जुलै महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर 5 आठवड्यापैकी 3 आठवडे लॉसमध्ये होतो. पण त्याचा रिझल्ट्सवरती किती परिणाम झाला आपण बघूया. जुलै मंथमधला ऑल ओव्हर प्रॉफिट एकदा चेक करूया. -60. ओके, प्लस 360 प्लस 400 -70 -10. ओके, ऑल ओव्हर जुलै महिन्यामध्ये आपण 620 पिप्स प्रॉफिटमध्ये आहोत. ओके, सो पुन्हा एकदा आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ह्या स्ट्रॅटेजीनं जुलै मंथ प्रॉफिट 620 पिप्स. मॅटर हे करते तुमचे जास्त स्टॉप लॉस उडायला लागलेत की जास्त टार्गेट डन व्हायला लागल्या, त्याच्यापेक्षा आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहतोय की लॉसमध्ये राहतोय ह्या गोष्टी 620 जास्त मॅटर करतात. जुलै महिन्यामध्ये ऑलरेडी आपण आपल्या एक्सटर्नल लिक्विडिटी या स्ट्रॅटेजीनं 1600 पिप्सच्या आसपास प्रॉफिटमध्ये आहे. या स्ट्रॅटेजीनं आपण 600 पिप्सच्या आसपास प्रॉफिटमध्ये. रेग्युलर आपल्या इंटरनल लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजीनं सुद्धा आपण प्रॉफिटमध्ये आहे. जुलै महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर सगळ्या स्ट्रॅटेजींनी प्रॉफिटमध्ये आहे. आणि आजपर्यंतच्या प्रत्येक महिन्यात असा कुठलाही महिना गेलेला नाही की आपण लॉसमध्ये आहे. आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजींना आजपर्यंत आपण सगळे महिने प्रॉफिटेबल राहिलेलो आहे.
सो बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आपले हे रिझल्ट्स आहेत. ह्याच पद्धतीचे रिझल्ट्स आपण पुढं येतात की काय होतं आहे हे आपण कमिंग व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत. सो मे, जून आणि जुलै महिन्यामध्ये आपण ऑलरेडी आत्तापर्यंत प्रॉफिटमध्ये आहे. सो बघू आपण ऑगस्टमध्ये काय आपल्याला हे स्ट्रॅटेजी रिझल्ट्स येणार आहे. सो आपण भेटू ऑगस्ट महिन्याच्या ॲनालिसिससह नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.